तर आता आपण काय पाहत आहोत, सम्यक्त्व मार्गणा. आज सम्यक्त्व मार्गणा हे करूया है ना, पूर्ण करूया. तर मग सम्यक्त्व मार्गणा खूप दिवस चालली आहे ना. मग सम्यक्त्व मार्गणेचे 6 भेद. आहे ना, सम्यक मिथ्यात्व म्हणजे मिश्र. ठीक आहे, अशा प्रकारे हे झालेले आहे 7 भेद. 7 भेदामध्ये आपण सामान्यपणे पाहिले होतो औपशमिक सम्यक्त्व म्हणजे तिथं काय आहे, उपशम झालेला असतो. बरोबर. क्षायिक सम्यक्त्वामध्ये काय झालेलं आहे, क्षय झालेला आहे. किती प्रकृतींचा, 7 प्रकृतींचा. 7 प्रकृती कुठल्या, अनंतानुबंधी 4 आणि दर्शन मोहनीयाच्या 3. बरोबर. हे आता सगळं नकोच आहे, म्हणजे तोंडातच पाहिजे, नाहीतर मग खरंच हे होईल तुम्हाला. मग हे डोक्यातच इतके दिवस झाले तर पाठच असणं आवश्यक आहे ना. तर मग आता पुढं हे इथंपर्यंत आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर काल आपण काय पाहिलं होतं, सम्यक्त्व सांगितले 3 प्रकारचे. 2 निर्मल आहेत. कुठले कुठले, औपशमिक आणि क्षायिक आहे ना. आणि क्षायक्षमिक सम्यक्त्व कसं आहे सांगितलं, मलिन होतंय है ना. त्यामध्ये 3 दोष घडतात. तिथले कुठले 3 दोष, चल मल आघाड. समजलं होतं का नाही. चल म्हणजे चंचलता, मल म्हणजे मलिनता, आघाड म्हणजे अस्थिरता. कळलं. उदाहरणं काल आपण सगळी बघितलेली आहेत. आता त्याचे रिव्हिजन करायची मला नाही वाटत काय गरज आहे. सोपं आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे ना. तर मग आता प्रश्न काय आहे, तर क्षायक्षमिक सम्यक्त्व असताना हे दोष लागतात, हे दोष उत्पन्न होतात. समजलं का. मग हे दोष उत्पन्न झाले म्हणून सम्यक दर्शन जात नाही. परंतु अशा प्रकारे तुम्ही वारंवार दोष उत्पन्न करत राहिला तर सम्यक दर्शन जायला वेळ लागत नाही. काय म्हणलं, कळलं आता. 2 फरक कळले का. काय सांगितलं, हे सम्यक्त्वाचे दोष सांगितले. बरोबर का नाही. हां, मग हे क्षायक्षमिक सम्यक्त्वामध्येच होतात. औपशमिक क्षायिकमध्ये असल्या गोष्टी अजिबात होत नाही. निर्मल आहेत सम्यक दर्शन दोन्ही. मग क्षायक्षमिक सम्यक दर्शनामध्ये हे दोष होतात. मग दोष उत्पन्न झाला म्हणून सम्यक दर्शन नष्ट होत नाही. कळलं का. मग कोण्या जीवाला असे भाव उत्पन्न होत नाहीत का, तर होऊ शकतात. परंतु कोणी जीव वारंवार जर सारखा दोष लावायला लागला, सारखा वारंवार सम्यक्त्वाला मलिन करायला लागला तर सम्यक्त्व नष्ट व्हायला सुद्धा वेळ लागत नाही. कळलं का. म्हणून ह्यांच्यापासून काय राहायला सांगितलेलं आहे, सावधगिरी बाळगली पाहिजे. सम्यक दर्शन जर आपल्याला टिकून ठेवायचं तर क्षायक्षमिक सम्यक दर्शन. पंचम काळामध्ये दुसरा काय ऑप्शन तर नाही. कळलं का. मग ह्याचा अर्थ असा नाही की क्षायक्षमिक सम्यक दर्शन झालं म्हणजे तुम्ही आपलं कसंही चलमल आघाड दोष लावा, नाही आहे ना. ह्याच्यासाठी काय घ्यायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे, सावधगिरी बाळगायला पाहिजे. जेवढं आपलं सम्यक दर्शन आहे तेवढं किती निर्मल ठेवता येईल तेवढा प्रयत्न करायला पाहिजे. हे आता समजणं आवश्यक आहे. चल दोष लावतोय का आपण, बघा आहे ना. चल दोष सांगितलं तर ना, हे देव माझे, हे मंदिर स्वाध्याय, हे शास्त्र माझं वगैरे वगैरे जे काल सगळं घटवलेलं आहे ना. असले दोष लावत तर नाही लावायला पाहिजे. आपण स्वतः चिंतन करायला पाहिजे. ठीक आहे. मलदोष, शंका आहे ना, कांक्षा, किळस, विचिकित्सा म्हणजे किळस आहे ना. पुढं मूर्खता सगळं करतात. मग आपण पण करायचं. 3 प्रकारच्या मूर्त्या आहेत ना त्या आहे ना. हे असल्या मूर्खता म्हणजे मूढता आहे ना. मग हे मूढ. त्यानंतर सांगितलं अनुपगुहन. अनुपगुहन म्हणजे कळतं ना तुम्हाला, काल सगळं घटवलं होतं हे आहे का नाही. मग हे अनुपगुहन, पुढं अस्थितीकरण, अवात्सल्य आणि अप्रभावना आहे ना.
हे सगळे दोष. मग कधी काही एखादं लागलं ठीक आहे, पण वारंवार जर करायला लागलं तर काय होणार? जायला वेळ लागत नाही. म्हणून आपण हे का समजून घ्यायचं आहे, हे का शिकायचं आहे? कारण जे सम्यक दर्शन, जे आपण ध्यान करतोय, शुद्धोपयोग प्राप्त करतोय, त्या सम्यक दर्शनामध्ये हे दोष लागता कामा नाही. ह्याची आपली काम आहे. त्याला मलिन करायचं नाही. समजलं? आणि तिसरा कुठला होता? आगाढ. आगाढ म्हणजे सांगितलं होतं काय, काठी आहे पण सारखी काय होतीये? हलती, वृद्धांची काठी है ना. तसं सम्यक तो आहे, श्रद्धान आहे, पण सारखं हलतंय. मग सारखंच हलत राहिलं तर काय होईल? काठी पडणार, काठीबरोबर काठीवाला बी पडणार. कळलं का नाही? हां, असं होणार. म्हणून तिथं सम्यक्त्वामध्ये काय करायला नाही पाहिजेत? हे दोष लागता कामा नये. एवढं प्रयत्न करायला पाहिजे. तरीसुद्धा प्रमादवश, कर्मवश असे विचार परिणाम येऊ शकतात का? तर येऊ शकतात. आलं म्हणून घाबरायचं नाही. त्याचं परत काय करायचं? आपल्याला प्रायश्चित्त प्रतिक्रमण करायचं आणि परत असं होऊ नये म्हणून प्रत्याख्यान करायचं. माहिती आहे ना? प्रतिक्रमण, प्रत्याख्यान. प्रतिक्रमण कशाला म्हणायचं? भूतकालीन झालेल्या दोषांनाचं आहे ना क्षमापणा म्हणजे प्रतिक्रमण. प्रत्याख्यान कशाला म्हणायचं? असे दोष भविष्यात होऊ नये म्हणून त्यांचा त्याग करणं. प्रत्याख्यान म्हणजे त्याग. समजतं ना? हा ना. आणि मग हे झालं भूतकाळ आणि भविष्यकाळ. आणि वर्तमानामध्ये जे दोष होतात त्यांचं प्रायश्चित्त, त्याला शब्द काय आहे? आलोचना. चांगले बायका हुशार आहेत. म्हणलं आता येते का नाही कोणास ठाऊक. हां, चांगलं, ठीक आहे, समजलं ना? तर मग कशासाठी विषय झाला की हे सम्यक दर्शन मी नुसतं शिकायचं नाही. हे सम्यक दर्शन आपल्याला मलिन करून द्यायचं नाही. विकल्पाच्या भूमिकेमध्ये अशा अनेक गोष्टीतनं मलिन होतंय का नाही? एक नाही, अनेक गोष्टी आहेत, अनेक कारण आहेत. शंका उत्पन्न होती का नाही? जिनवचनामध्ये शंका उत्पन्न होती की नाही होत? म्हणजे शास्त्रातली शंका म्हणत नाही मी, ती वेगळी. परंतु 7 तत्वांप्रती, देवशास्त्र गुरुप्रती शंका उत्पन्न होती का नाही होत? होती ना. कित्येक जीव आहे, तुम्हाला काय सांगायचं, नॉन जैन जाऊ द्या, जैन असून सुद्धा उत्पन्न होते आहे ना. आता घेऊ ते सूर्यचंद्राचं वर्णन, बघा लगेच सुरूच होतं. हे मान्यच नाही. एवढं श्रद्धा मिळून हे असलं शाळेत शिकवलं असलं लहानपणापासून. काय जणी जाऊन काय बघून आलेत काय? वर जाऊन बघून आलेत काय? हे शाळेत शिकवलेलं नुसतं काय आहे? श्रद्धा नाही. आणि त्यामुळं मग जिनवचन मान्यच नाही, अजिबात मान्य नाही त्यांना. सूर्यचंद्राचं काय जरी चालू झालं का नाही जैन भूगोल नाही, आता तुम्ही ठीक आहे, आता तुम्ही स्वाध्याय करताय, पण जर तुम्ही बाहेर गेला तर अजिबात ॲक्सेप्टच नाही. एवढं निर्णय हे आलाय. मग आता असं उत्पन्न होतात त्या जीवांना, काय करायचं है ना? अवघडच आहे का नाही सगळ्या गोष्टी. म्हणून तसे संस्कार करू नका. आणि तुम्हाला वाटतं संस्कार होत नाही तो, होत आहेत. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही कित्येक तरी ॲडव्हर्टाईजच्या बळी पडलेला आहेत आणि खराब वस्तू चांगल्या म्हणून तुम्हाला विकल्या जातात. कळलं का? आणि तेच डोक्यात असतं. काय घडलं की, कारण ती ॲडव्हर्टाईज बघितलेली असते का नाही? काय विचारतो? मग जे शिकलेलं आहात ते सत्यच आहे असा काही नियम नसतो. पण हे केव्हा कळायचं? अवघड आहे का नाही? लक्षात येते का नाही? त्याचं फक्त ब्रँडिंग झालं, बाकी काय सुद्धा नाही आहे ना. मग शाळेत जाऊन नुसतं सूर्यचंद्राधिकांचं काय झालंय, फक्त ब्रँडिंग झालेलं असते. काय सुद्धा तुम्ही त्याच्या आउट ऑफ बॉक्स विचारच करत नाही आहे ना. जिनवचन काय तुम्हाला सांगायचं, जिनवचन किती महान आहे. आजपासून समजा साधारण 50 ते 100 वर्षापूर्वीची घटना विचारतो. आज समजा 100 वर्षापूर्वी जर म्हणलं असतं काय की एका सेकंदामध्ये हजारो फोटो निघू शकतात, मान्य केलं असतं का?
काय विचारतोय? ॲक्सेप्ट केलं असतं. पण हे जिनवचन अगोदरच आहे. एका सेकंदामध्ये असंख्यात समय होतात. तुम्ही हजारो फोटो काय घेताय? काय म्हणलं कळलं का? लक्षात येतंय का नाही? आता तुम्हाला इथनं वरनं काय पाडून दाखवला? खडू पाडून दाखवला. त्याला स्लो मोशन करता येते का नाही? आहे ना. पण ही टेक्नॉलॉजी अगोदर सांगितली नाही. अहो तुम्हाला एका समयाची किंमत माहीत नाही. एका समयामध्ये हा जीव काय 14 राजू गमन करू शकतो. किती? 14 राजू. आणि तुम्हाला काय वाटतं? इकडे फोन लावला की तिकडे फोन लागला, इकडे व्हिडिओ कॉल केला की तिकडे लगेच लागतो. एवढ्या लांब अंतरात सुद्धा काय होतंय? कनेक्ट होतंय. तुम्हाला पुद्गलाच्या शक्तीवरच इंटरेस्ट आहे ना. जीवाची शक्ती बघितली का कधी? लिहिलंय का नाही आचार्यांनी? तो जीव एका एवढी शक्ती आहे की 14 राजू एका सेकंदात नाही, किती समयामध्ये आहे ना 14 राजू गमन करू शकतो. कारण तेवढंच अंतर आहे, त्यापुढे नाही ना जीव जाऊ शकत नाही. म्हणजे इथला जीव विचार करा. 14 राजू म्हणजे काय, किती स्पीड असेल. तुम्ही सूर्याकडे जाताना काय ते कशात मोजताय? तुम्ही वर्षातनं मोजताय ना. लाईट इयर्स, प्रकाश वर्ष आहे ना, त्यातून मोजताय का नाही? इथं आम्ही राजूमधनं सांगतो तुम्हाला किती अंतर आहे. अधोलोकातला खालचा पॉईंटपासून ऊर्ध्वलोकातल्या वरच्या पॉईंटपर्यंत जायचं असेल तर किती वेळ लागतोय? 1 समय. ह्या जीवामध्ये एवढी शक्ती आहे ना. मान्य आहे का? मग असंच आहे हो, आहे ना. पूर्वीच्याला काय म्हणत होते? एकच सूर्य आहे. आता म्हणतात काय? अशा अनेक काय हजारो आकाशगंगा आहेत, आहे का नाही? असे अनेक. म्हणजे मग तेव्हा श्रद्धा आहेत म्हणून म्हणालो. सगळं ब्रँडिंगच आहे, फक्त ब्रँडिंग आहे ना. मग ज्या जीवांना आता हे सगळ्या गोष्टी चालू आहेत आपल्या कर्णानुयोग म्हणजे केवळ ज्ञान, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर कर्णानुयोगावर विश्वास नसेल, केवळ ज्ञानावर विश्वास नसेल तर काय गडबड नाही. पहिल्यांदा केवळ ज्ञानींवर विश्वास ठेवा. आणि केवळ ज्ञानी असतात, सर्वज्ञ असतात हे आम्ही सिद्ध करून दाखवतो, प्रूफ करून दाखवतो. आणि मग तिथं सांगितलं काय की जर सर्वज्ञ आहेत, केवळ ज्ञानी आहेत, तर मग त्यांचे वचन पण काय आहेत? प्रमाण आहेत. कारण वक्तू प्रामाण्यात वचन प्रामाण्यम हा नियम आहे. शास्त्रात लिहिलं आहे का नाही? वक्त्याची प्रमाणता सिद्ध झाली तर वचनाची सुद्धा काय झाली? प्रमाणता सिद्ध होते. आणि हाच फॉर्म्युला ॲडव्हर्टाईजवाले वापरतात. जो जास्त पॉप्युलर झाला आहे का नाही, आहे ना, मग तो कोणी पण असो, त्याच्याकडनं लगे ॲडव्हर्टाईज करून घेतात का नाही? आपला माल विकतात का नाही? कसं काय? कारण तो म्हणला म्हणजे आहे ना, मग नक्कीच वस्तू चांगली आहे असं आहे. लोकव्यवहारात पण असंच चालतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे समजलं का? आता हे मग सम्यक तू मार्गाने समजून काय फायदा होतो कळालं का? आता जाऊ का थोडंसं गणित काल राहिलं होतं, आहे ना. थोडंसं आता हा विषय लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेट करा, आहे ना. तर आता आपण बघणार आहोत क्षयक्षम सम्यक्त्व. सोपं झालं. आता थोडंसं जरा एकाग्रता करा. क्षयक्षम सम्यक्त्वामध्ये सांगितलं होतं काय आहे? हात वर करायचा, फक्त हात वर करायचा. कुठल्या कर्माचा उदय आहे ज्यामुळे त्याला क्षयक्षम सम्यक्त्व म्हणतात? कोणत्या कर्माचा उदय आहे? ज्यांना नाही सांगायचं तरी ना का हात वर करू, आहे ना. आळशी आहेत, आळशी माहीत असून हात वर करत नाहीत. मग मला कसं कळणार तुम्हाला किती कळते नाही कळते ते? कोण आहे? हां, स्नेहालिका. सम्यक प्रकृतीचा काय आहे? उदय आहे. समजलं का नाही? सम्यक प्रकृती कुठली? मोहनीयातलं दर्शन, मोहनीयातला भेद आहे. ठीक आहे. मग आता आपण बघणार आहोत उपशममध्ये काय आहे? उपशम झाला, है ना. क्षयमध्ये क्षय झाला. हे सुद्धा तुम्हाला सामान्य सांगतोय बरं का. परत अजून जेव्हा तुम्ही पुढे जाऊन समजचाल तेव्हा अजून वेगळंच येणार आहे. ठीक आहे ना. आता बस सामान्य सांगतो. उपशमध्ये दबलं गेलं म्हटलं जातं. क्षय म्हणल्यावर नष्ट झाला म्हटलं जातं. नष्ट बिष्ट काय होत नसतं, ते तुम्हाला नंतर सांगतो. कळलं का?
आता काय आहे है ना, क्षयक्षम. क्षयक्षम शब्द सांगतो काय, क्षय प्लस उपशम प्लस उदय. दिसला तिथं शब्द, 3 शब्द लिहिलेत फाळ्यावर मी. काय काय लिहिलेत, क्षय उपशम उदय. दिसले का. हां आता हेच आपण बघणार आहोत काय होतं आहे ते आहे ना, कशाचा क्षय, कशाचा उपशम आणि कशाचा उदय. मग आता वास्तविक पाहायला असताना इथं सांगितलं, इथलं फक्त बघणार आहोत आणि ह्याच्यावरून तुम्ही जिथं जिथं क्षयक्षम शब्द येणार ना तिथं साधारणपणे असंच प्रोसेस घडते, नावं फक्त बदलणार. कळलं का नाही, एवढं चिंतन ठेवा. आता इथं आपण मोहनीयत बघतोय का नाही, मग तिथं आपण म्हणतो ना ज्ञानावरणाचा क्षयक्षम, अंतराय कर्माचा क्षयक्षम, तिथं पण अशाच प्रकारच्या प्रोसेस घडतात असं समजून जायचं. ओके, मग आता क्षयक्षम म्हणजे काय हे आज आपण बघणार आहोत शब्दशः शास्त्राच्या ह्यानुसार. ठीक आहे. हां तर मग आता इथं सांगितलं आचार्याने काय आहे की जे कर्म असतात ना, घाती कर्म, घाती कर्म आहेत का नाही, घाती कर्म कुठले कुठले, ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय, अंतराय. घाती विचारतोय. 8 कर्म असते तर मग वेदनीय वगैरे आलं असतं. घाती म्हणल्यानंतर जे जीवाच्या अणुजीवी जीव गुणांचा काय करतात, घात करतात, म्हणजे त्याच्याशिवाय ते प्रगटच होत नाही, त्याचं नाव आहे घाती कर्म. जसं केवळ ज्ञान जीवाचा स्वभाव आहे का नाही, पण केवळ ज्ञानावरून अजिबात एक अंश सुद्धा प्रकट करू देत नाही. कळलं का नाही, थोडा सुद्धा प्रकट, म्हणून हे घात करतंय. केवळ दर्शन जीवाचा स्वभाव आहे, परंतु केवळ दर्शनावरण काय करू देत नाही, थोडं सुद्धा प्रकट करू देत नाही. मग जे थोडं सुद्धा प्रकट करू देत नाही त्यांना म्हणतात सर्व घाती. कळलं का, त्या घातीचे पण 2 भेद झाले आहे ना. जे आंशिक प्रकट होत आहे ते आहे देशघाती, आणि जे थोडंही प्रकट होऊ देत नाही ते काय आहेत, सर्व घाती. समजलं का. मी जरा स्लो घेतोय पण जरा रिप्लाय द्या पटपट पटपट, नाहीतर प्रकरण 9:30च्या पुढं जाईल आहे ना. पण प्रकरण आजच संपवायचं. हां काय सांगतोय, देशघाती आणि सर्व घाती आहे ना, आंशिक रूपाने घात करतात ते देशघाती आहेत. आणि थोडं प्रकट होतात थोडं नाही, आणि पूर्ण रूपानं काहीही प्रकट होऊ देत नाही ते काय हे सांगितलं, सर्व घाती. जसं ज्ञानावरणाचे आपण भेद बघितले काय, मती ज्ञानावरण, श्रुत ज्ञानावरण. मग तिथं पूर्ण मती ज्ञान होत नाही तुम्हाला, परंतु थोडं होतंय का नाही, काय सगळं कळत नाही पण थोडं कळतंय का नाही, म्हणून मती ज्ञानावरण, श्रुत ज्ञानावरण हे काय झाले, देशघाती. पण केवळ ज्ञानावरण काय आहे, सर्व घाती. समजलं, कळलं का नाही. हां उदाहरणावरून समजलं ना, थोडं होऊन देत आहे आपल्याला म्हणून ते देशघाती आहे ना, पण केवळ ज्ञानावरण सर्व घाती आहे. मती ज्ञान, श्रुत ज्ञानावरण, अवधी ज्ञानावरण, मनपर्य ज्ञान, हे सगळे काय आहेत, देशघाती. आणि हे सगळे बघणार आहे आपण, सगळी चर्चा पुढे जाऊन बघणार आहे. आता फक्त एवढंच बघायचं. समजलं का, देशघाती सर्व घाती. आता इथं आपण बघतो आहोत काय, 3 तुकडे केलेत का नाही, मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. ह्यामध्ये मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व जे आहेत ते सर्व घाती आहेत. काय आहेत, सर्व घाती. आणि सम्यक प्रकृती काय आहे, देशघाती. समजलं का. आता पाहूया, हां द्या आता लक्ष द्या थोडंसं. काय आहे, क्षयक्षम. क्षयक्षममध्ये 3 गोष्टी घडतात, क्षय, उपशम आणि उदय. काय झालं, कळलं ना. हां प्लीज भरभर, नाही तर होणार नाही मला, काय नाही आहे ना. तर आता क्षय, काय क्षय होतो सांगितलं तर बघा, जे मिथ्यात्व आणि मिश्र काय आहेत, सर्व घाती. हे सगळे समय आहेत बरं का, पहिला समय, दुसरा समय, तिसरा, चौथा, 5वा, 6वा. दिसतंय का, है ना. तुम्ही पाहिजे तर प्लीज नंतर घ्या, मी भरभर सांगणार आहे बरं का. लिहिणाऱ्याने नाही तर लिहा, पण मी भरभर सांगतोय आहे ना. मिथ्यात्व, मिश्र हे सर्व घाती आहेत, सम्यक प्रकृती देशघाती आहेत. आणि हे सगळे काय आहेत सांगितलं,
समय आहे. आता हा काय आहे, आत्ता वर्तमान समय आहे, बरोबर का नाही, वर्तमान समय. मग आता इथं सांगायचं काय आहे, आपण पहिल्यांदा घटवतो एक क्षय आहे ना, तर सांगितलं काय आहे, तर सर्व घाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय, उदयाभावी, समजलं. उदयाभावी क्षय म्हणजे काय, इथं क्षय म्हणजे नष्ट करून नाही टाकलं, ज्या समय हे आहे तिथं फक्त ह्या पहिल्या समयामध्ये ह्यांचा उदय होऊ देत नाहीत. कारण ह्यांचा उदय आला तर काय होणार, जर मिथ्यात्वाचा उदय आला तर काय होणार, सम्यदर्शन राहील का, कुठलं गुणस्थान येणार. जर मिश्राचा उदय आला तर काय होईल, तिसरं. कळलं का नाही, हां, तिसरं गुणस्थान येईल का नाही. म्हणून त्यांचा उदयाभावी क्षय, वर्तमान समयातल्या सर्व घाती स्पर्धकांचा काय आहे, उदयाभावी. इथं वर्तमान शब्द पण महत्त्वाचा आहे. वर्तमान समयातल्या सर्व घाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय. मग क्षय म्हणजे काय होतं, तर इथले जे कर्म आहेत का नाही, हे इथले जे आहेत हे सम्यक प्रकृती रूपानं उदयाला येतात, हे मिथ्यात्व आणि मिश्र रूपानं उदयाला येत नाहीत. संक्रमित होऊन सम्यक प्रकृती रूपानं उदयाला येतात. म्हणजे सर्व घातीचं कशात कन्वर्ट होतं आहे, देशघातीमध्ये कन्वर्ट होऊन उदयाला येतं आहे. समजलं का नाही, ओके है ना. उदयाभावी क्षय समजला, वर्तमानकालीन सर्व घाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय है ना. सत्तेमध्ये पडलेल्या है ना सर्व घाती स्पर्धकांचा सद अवस्थारूप उपशम, सदवस्था, सत्तेमध्ये पडलेल्या, कळलं, सर्व घाती स्पर्धकांचा सद अवस्थारूप काय आहे, उपशम. म्हणजे काय, लक्ष द्या, काय आहे इथं, तर सांगितलं आता इथं जर हे नष्ट झालं तर हे खाली येईल का नाही लगेच वरचं. तुम्हाला सांगितलं होतं का नाही, एका बॉलवर दुसरा बॉल, दुसऱ्या बॉलवर तिसरा बॉल, उदाहरण दिलं होतं का नाही, हां. मग ह्यांनी इथंच थांबायचं आहे, खाली यायचं नाही, कारण इथला क्षय झालेला आहे. त्याच वेळेस आहे का नाही, इथला क्षय झाला तेव्हा वरच्यांनी तिथंच आहे तिथंच थांबायचं. मग आहे तिथंच थांबवलं है ना, तर सत अवस्थारूप उपशम, म्हणजे जिथं आहे तिथंच त्यांना काय केलं, थांबवलं. ओके, लक्षात आले ना, सदवस्थारूप उपशम. नाही समजलं उद्याच्या मी परत सांगतो, ओके ठीक आहे. सदवस्थारूप उपशम है ना, सत्तेमध्ये असलेल्या सर्व घाती स्पर्धकांचा सदवस्थारूप उपशम, ही डेफिनेशन आहे क्षयक्षमची, कळलं का. आणि काय सांगितलं है ना, वर्तमान समयातील है ना देशघातीचा काय आहे, उदयाभावी क्षय, सद्वस्थारूप उपशम आणि उदय. देशघाती स्पर्धकाचा उदय, देशघातीचा उदय, वर्तमानकालीन देशघातीचा उदय, ह्याचं नाव काय आहे, क्षयक्षम. समजलं, फक्त अजून एकदा सांगतो, नाही समजलं तर जाऊ द्या, टेन्शन घेऊ नका, उद्या सांगतो है ना. काय काय झालं बघा, हां. वर्तमानकालीन सर्व घाती स्पर्धकांचा उदयाच्या अभावात क्षय, उदयाभावी म्हणजे उदयाचा अभाव रूप क्षय आहे, ठीक आहे. ह्यांचा उदय होऊ देत नाहीत, आला तर गडबड होईल, सम्यक दर्शन जाईल, कळलं है ना. उदयाभावी क्षय, ओके. दुसरं, सत्तेमध्ये असलेल्या सर्व घाती स्पर्धकांचा सद अवस्थारूप उपशम, म्हणजे त्यांना सांगितलं तुम्ही जिथं आहे तिथं थांबा, आहे का नाही.
हिथल्या समयातल्यानं सांगितलं तुम्ही कपडे बदलून या, आणि हिथल्यानं सांगितलं तुम्ही जिथं आहे तिथं थांबा, तुमचा नंबर आत्ता नाही. कळलं का? अशा प्रकारे हे सर्व घाती थांबले. आणि वर्तमान समयातील देशघातीचा काय आहे? उदय. ह्याचं नाव आहे क्षयोक्षम. ह्याचं नाव काय आहे? समजलं? थोडं तरी समजलं का नाही? 3 गोष्टी घडतात. 3 गोष्टी कुठल्या? क्षय, उपशम, उदय. हां, क्षय, उपशम, उदय. क्षय घडतो म्हणजे काय? उदयाभावी क्षय आहे ना. उपशम घडतो म्हणजे सद्वस्थारूप उपशम, आणि देशघातीचा आहे ना. मग त्याला जरा थोडं अजून टिपिकल म्हणजे शास्त्रोक्त शब्दात म्हणलं तर वर्तमानकालीन सर्व घाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय, सत्तेमध्ये असलेल्या सर्व घाती स्पर्धकांचा सद्वस्थारूप उपशम, आणि वर्तमानकालीन देशघाती स्पर्धकांचा उदय. त्याचं नाव काय आहे? क्षयोक्षम. मग बस संपलं एवढंच. मग जिथं पण लाव चाल, अंतराय कर्म असो, मोहनीय कर्म असो, कळलं का नाही? जिथं जे लावणार 4 घातीमध्ये जो आपण क्षयोक्षम घटवतो का नाही, माझा क्षयोक्षम नाही ज्ञानाचा. कळलं का? का नाही? का नाही? काय समजत नाही तुम्हाला? उदय हो आत्ता है ना. कुठल्या कशाचा उदय आहे? केवळ ज्ञानावरणाचा उदय आहे. त्यामुळे कळत नाही काय सुद्धा, पण थोडं थोडं समजतंय. मग मती ज्ञानावरणाचा उदय आहे. कळलं का? पण त्याच मती ज्ञानामधल्या ज्या सर्व घाती स्पर्धक आहेत त्यांचा उदयाभावी क्षय आणि सद्वस्थारूप उपशम आहे. असं सगळं घडत चाललंय. ही प्रोसेस. नाही कळालं तरी टेन्शन घेऊ नका, उद्याच्याला सांगतो परत. आणि उद्या नाही कळालं तर मग जरा थोडासा धीर धारण करा, मग हळूहळू कळलं. ठीक आहे? फक्त उद्या बरोबर 9 वाजता आहे ना. समजलं का इथंपर्यंत? आता उद्याच्याला काय करायचं आहे तुम्हाला? फक्त मला प्रश्न विचारायचा आहे. उद्याच्याला ह्या 14 मार्गना स्थानांची रिव्हिजन घ्यायची आहे का पुढं जायचं आहे? पडदिशी सांगा. रिव्हिजन घ्यायची. मग जबाबदारी तुमच्याच खांद्यावर. 14 महिला तयार पाहिजेत. कळलं? कोण कोण काय कुठली कुठली मार्गाने घेणार आहे सांगा आहे ना. आणि उद्याच्याला बोलायचं. कळलं का? लक्षात येते का नाही? असं होऊ नये की रिपीट होईल म्हणून ग्रुपवर तेवढं टाकायचं आहे ना. मी हे ते हे आहे ना. मला सगळ्यात फक्त बघायचं सम्यक मार्गाने कोण घेतंय. अवघड आहे सगळं सांगायचं आहे का नाही. तर अशा प्रकारे एक मार्गांची उद्याच्यापासून रिव्हिजन घ्यायची, आणि मग पुढचं बघूया. पुरुषांमध्ये पण घ्यायला काय अडचण नाही. काय सोपे तर गती मार्गाना, इंद्रिय मार्गाना. फक्त मी जेवढं सांगितलं तेवढं सगळं सांगायचं. काय करायचा? प्रयत्न करा. एक्सप्लेनेशन ज्यांचा जसा नंबर येईल तसा. चालतंय ना? आणि नाही कळलं तर उद्याच्याला मी आहेच की शेवटी. परीक्षा नाही काय नाही, टेन्शन नका. आणि समजा 28 जण तयार झाले तर चालतंय. 14च व्हावे असा काही नियम नाही. कळलं? चालतंय का? सोपं आहे ना. आणि उद्याच्याला मी ते आणतो ते फ्लेक्स करून. इथं आपण फ्लेक्स लावूया 14 मार्गांचा, म्हणजे तुम्हाला काय चाललंय हे पण कळून जाईल. ठीक आहे? हो.